आणि उंडा एवढा घ्यायचा आणि त्याच्या दुप्पट पुरण घ्यायचं, म्हणजे ते पुरणपोळी छान लागते आणि मऊ लुसलुशीत होतात. अशी त्याची ही करून घ्यायची, पारी करून घ्यायची अशी. आता ही उंडा दुप्पट झाला उंड्यापेक्षा, आणि ती अशी मग मस्तपैकी हे करायचं, त्याला चहूबाजूनी चांगलं पॅक करून घ्यायचं, म्हणजे फुटत नाही. असं 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 करून चांगलं पॅक तोंड करायचं त्याचं उंड्याचं. असं करून घ्यायचं, पिठात चांगलं घोळवायचं असं त्याला. परत मग असं एकसारखं करून घ्यायचं. आतमधलं पुरण कडक राहतं ना, मग त्यासाठी असं एकसारखं करून घ्यायचं. नंतर मग अशी लाटायची पोळी, अजिबात फुटत नाही, काय नाही. आता उंड्यापेक्षा जास्त दुप्पट पुरण आहे त्याच्यामध्ये, पण अजिबात फुटत नाही पोळी. व्यवस्थित चांगली एकसारखी लाटून घ्यायची, अजिबात किनाऱ्या ह्या जाड ठेवायच्या नाहीत. पिठी वेळ जास्तच लागते पोळ्यांना, तेवढी लावावीच लागते, कारण पुरण असल्यामुळं चपातीसारखी पोळी लाटता येत नाही कमी पिठीमध्ये. किनाऱ्या अजिबात जाड ठेवायच्या नाही. आता मला दाखवते ही पोळी कशी फुगते. परत किती वेळ लागला लाटायला, झाली का नाही पोळपट भर पोळी आणि तवा भर. आता बघा कशी फुगते पोळी. अशा करून बघा, छान होतात पोळ्या. आता थांबा, आता काय होतंय, वरचं असं सुकलं ना, नंतरच उलटायची. तोपर्यंत उलटायची नाही. मग अशी त्याला उलटून घ्यायची ना, अशी तुपाच्या धार वरून टाकायची, कारण पोळीला उलताना टच करायचं नाही, कारण फुटते, कारण ती फुगलेली असते. त्याच्यामुळे अशी वरून तुपाची अशी धार टाकायची. बघा, डबल पुरण आहे तरी ती पोळी कुठं फुगली का, ही फुटली का बघा, तरी एक पुरीसारखी चांगली फुगली का नाही. आता उलताना सुद्धा जाय नाही त्याच्यामध्ये, एवढी फुगली. अशा लाटायच्या, पटपट पटपट उलटायचं, कारण ती फुगली चांगली पुरीसारखी. आणि खरपूस भाजायच्या दोन्हीकडे अशा. काय का फुटली का कुठं पोळी, काठ पण त्याचे बघा अजिबात कुठं जाड राहिले नाही, कुठं फुटली नाही, काठ जाड राहिले, मऊ लुसलुशीत पोळी झाली एकदम.